आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भागात कोणीही उठतं आणि बिनधास्तपणे काहीही करत सुटतं। ना त्यांना प्रशासकीय यंत्रणेचा धाक आहे ना लोकप्रतिनिधींचा। आता हेच पहा ना, अंबरनाथ तालुक्यातील बेंडशीळ गावाकडे जाताना या उपनदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा ब्रिज बांधण्यात आलाय। मात्र एका व्यक्तीनं चक्क त्याला लोखंडी गेट ठोकलंय। त्यामुळे गावकऱ्यांना या ब्रिजचा वापर करता येत नाही। विशेष म्हणजे या ब्रिजच्या पलीकडे केवळ एकच घर आहे, कोणतीही लोकवस्ती नाही। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करताना कोणती पाहणी केली असा प्रश्न निर्माण होतो। एका खाजगी व्यक्तीसाठी लाखो रुपये खर्चून हा ब्रिज बांधल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर मोठा संशय उपस्थित होतोय। आता तर या व्यक्तीनं आपली स्वतःची खाजगी मालमत्ता समजून या ब्रिजला चक्क लोखंडी गेट ठोकलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करतायत। बेंडशीळ आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडे जाताना अनेक जे ब्रिज आहेत ते मोडकळीस आले आहेत, त्यांची दयनीय अवस्था आहे। मात्र ते नव्याने बांधायला किंवा त्यांची दुरुस्ती करायला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पैसा नाही। मात्र एका खाजगी व्यक्तीसाठी त्यांनी लाखो रुपये खर्चून ब्रिज बांधलाय असा आरोप होतोय। आता हा ब्रिजला लावण्यात आलेला लोखंडी गेट लवकरात लवकर काढून त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जाते। आणि हा लोखंडी गेट त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून लावला, अधिकाऱ्यांची त्याला सहमती आहे का, हे देखील समोर यायला हवं। पब्लिक मीडिया, अंबरनाथ तालुका, बेंडशीळ।